मात्र सोनं ही वस्तू अशी आहे की त्याच्यात गुंतवणूक ही राहणारच. आणि मला असं याच्यातनं वाटतं की फ्युचरमध्ये थोडंसं ह्या बाबतीत आम्ही ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलमार्फत आम्ही सरकारला एक असं प्रपोजल पण 3 महिन्यापूर्वी दिलेलं आहे की आदरणीय पंतप्रधान जे सांगतात देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं जे डॉलर आपला आता जातो ते सगळं सत्य आहे, त्याच्या बाबतीत आपलं दुमत नाही. तर त्याला दुसरं सेकंड ऑप्शन काय, तर भारतामध्ये आज लोकांच्यामध्ये कित्येक टन सोनं हे भारतामध्ये लोकांच्यामध्ये पडलेलं आहे. ते सोनं जर रिसायकल झालं तर निश्चित आपला बाहेरनं जे वर्षाकाठी आपल्याला 700 ते 800 टन सोनं इम्पोर्ट करायला लागतं ते इम्पोर्ट करायला लागणार नाही. तर काय करायला पाहिजे, तर तुम्ही भारत सरकारमार्फत जे सोनं लोकांच्याकडं आहे जे डेड पडलेलं आहे त्याचा उपयोग होत नाही, तर अशी एक गोल्ड मॉडिरेशन स्कीम काढावी जेणेकरून ते सोनं डिपॉझिट करावं. भारत सरकारमार्फत आमच्या जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलतर्फे एक ठराविक बँक गॅरंटी घेऊन लोकांना ते डिपॉझिट करण्याची संधी दिली तर ते सोनं तुमच्याकडं डेड पडलेलं आहे तुम्ही आणून एका सराफल जे ॲथॉरिट डीलर असतील त्यांच्याकडे ते सोनं डिपॉझिट केलं तर त्याला वर्षाकाठी 2.5% 3% व्याज मिळालं. जे सोन्याला तुमच्याकडे डेड पडलेलं आहे वर्षाला 3 ग्रॅम समजा 100 ग्रॅम सोनं आहे 3 ग्रॅम व्याज पकडलं 5 वर्षांनी ठेवलं तर 15 ग्रॅम सोनं त्यांना ॲटोमॅटिकली व्याजारूपे मिळणार आहे आणि ते सोनं कामात येत नाही जे डेड पडले. असं कित्येक भारतामध्ये टनानं सोनं लोकांच्याकडे पडले तर ते स्कीम तशा पद्धतीनं आणलं तर ह्याच्यावर उपाय घेता येईल. आम्ही ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलमार्फत मागणी पण केलेली आहे की आदरणीय पंतप्रधान असतील यांच्याशी एखादी मीटिंग अरेंज करावी. आणि कसं आहे की शेवटी आज सगळ्याच गोष्टी थांबतात. सोनं खरेदी करू नका म्हटलं तर लोक आज इतके लाखो व्यापारी ह्याच्यावर आहेत आणि कित्येक त्याच्यापरिमग कारागिर्स असतील त्याच्या कनेक्टेड कंपन्या असतील त्या सगळ्यांचा मोठा आर्थिक फटका ह्या सगळ्यांनी बसू शकतो. त्यामुळं हेच मला सांगायचं आहे की ह्याच्यावर पर्यायी उपाय काढून अशा पद्धतीनं डिक्लेरेशन व्हायला पाहिजे.